ये जख्म नहीं फूल है अनारकली. काय झालं? ही फूल आहे, हिला सेन्सच नाहीये. काय झालं काय? अरे अरे अनारकलीला असं करू शकत नाही का सलीम? तुला काय प्रॉब्लेम आहे? करू देत ना त्याला. सॉरी सॉरी परत नॉनसेन्स काय आहे? अरे एनर्जी आणायची कुठून आम्ही? हे चल चल तू हाँ. बोल चल. तर ये जख्म नहीं फूल है अनारकली और फूलों का मुरझाना बहारों की रुसवाई है. अरे हिचा डायलॉग काही बोलतच ते नाही. अगं तू तिकडे नको ना लक्ष देऊस. तू लेकिन सलीम बाहर तो ये है. ए तू बारो. तू बाहेरचं रोल कर ग. अंजलीना प्लीज तू अनारकली कर. ये जख्म नहीं फूल है अनारकली. आता मी सलीम. अरे असं काय? आता ही अनारकली म्हणल्यावर मी सलीम पाहिजे यार. अरे पण युवराज तू बॅकस्टेज करतोस तर तेच कर ना. नाही नाही मला आता सलीम करायचा यार. अनारकली तिला अरे केलं पण असं नसतं युवराज. हे काय आहे? असं कसं? नाटक स्पॉन्सर कोणी केलंय? पैसे कोणाचे लागलेत? हे कपडे भाड्याने कुणी आणलेत? हिला काळी कॉफी दररोज कोण पाजतं? अरे पण या सगळ्याचा ऍक्टिंगशी काही संबंध आहे का? अजून त्याची ऍक्टिंग नाही पाहिलीच. भेंडी अरे विकास आणि अरे काय करायला करतोस तू लागला हे? ना. सॉलिड हे तलवार लागतीये ना यार सॉरी सारखी. सॉरी सॉरी. हे बघ अरे बघ कसली ऍक्टिंग करून दाखवतो. नुसतं तू ऑर्डर फुल हाफ झालंय पण माझा कसला ऍक्टिंगचा एक्सपिरियन्स आहे. कसला? गावाकडे सगळेजण मला राजकुमार म्हणून ओळखतात. ज्यानी का? सफेद स्लीपर घालून हिंडायचो ना मी. तर गावाकडे कसली नाटकं गाजवली आहेत. जावयाचं पोर हरामखोर ए युवराज मध्ये हरामखोर पोराचं काम केलं होतं मी. माय मरो मावशी जोगो मध्ये कसलं काम केलं होतं मी. मला काय माहिती? मावशीचा स्त्री भूमिका. सलीमची आय जोदाबाय जबरदस्त गाजलेलं नाटक माझं. तू सांगणं बंद कर. करून दाखव चल. करून आता आता हो. आता अरे हो आता हाँ. हे बघ अनार कली किधर गई. जामपना ज्यादा शामपना मत करो. तुम शहंशाह है आज के तो मैं कल का शहंशाह हूँ. अनारकली मेरी नहीं हुई तो तुम्हारी सल्तनत को क्या काड़ी लगाने की है क्या? यार तू स्क्रिप्ट मधले डायलॉग बोल ना. अंधेरी रातों में सुनसान राहों पर जब एक मसीहा निकलता है तो उसे लोग शहंशाह कहते हैं. चलिए आना तो पान की दुकान पे 3:30 बजे. रास्ता देखूंगा मैं पान की दुकान पे 3:30 बजे. आपके पैर जमीन पर मत रखो अनारकली. नीचे के रास्ते पर की चीजें उठाना अच्छी बात नहीं. तू आई क्या यार. मैं और मेरी तन्हाई अक्षरशः ये बात करते हैं. याला कोणीतरी थांबवा रे आता. शहंशाह याद है अनारकली जब बिन बत्ती साइकिल का चालान हुआ था. हवलदार ने हमें पकड़ा था और मैंने 8 देके छुड़वाया था. तो तुमने कहा था सलीम 4 आने 8 का हिसाब छोड़ दो. जब से मुझे तुमसे इश्क मी हुआ नाटक है बंद करीन आता. मैं और ऐक नहीं यार तू. अरे काय मग किती बोलतोस तू. बस ना आता. अरे ये तो सिर्फ झांकी है. पूरी फिल्म तो अभी नाही बाकी बघायची है आम्हाला तुझी यार. फिल्म. अरे नाही रे. युवराज, कशाला रिहर्सल मध्ये गोंधळ घालतोस रे. नाहीतर काय. कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. आय लव यू अनारकली. क्या तुम्हें मेरी मोहब्बत कबूल है? कबूल है? कबूल है? चलो बाहर रिहर्सल करते हैं. अरे बायको म्हणजे हॅलो. अगं मी ड्युटीवर आहे ना. ते मला काय बी माहित नाही. जो कुणी हाय आजूबाजूस फोन द्या. अगं तुला अदुगर फोन द्या. आजूबाजूला कोण आहे. कोणाला सांगू मी. आता फोन द्या की लवकर. बुवा असो बाई असो कुणी बी असो. इथे कोणीतरी दिसलं तरी पाहिजे ना. ए भाई भाई साहब. सॉरी 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 बहन जी. बहन जी देतो दोघांपैकी कोणाला तरी देतो. देखो वो बाद में ऊँ करना. पहले मेरे भाई को से बोलना. हेलो कौन है वहाँ? यहाँ तो दूर दूर तक कोई भी नहीं है. बस मैं और हवलदार साहब. हम दोनों आपस में गुफ्तगू कर रहे हैं. काय बोलतो इकडे अरे छोड़ो ना हवलदार साहब. छोड़ो ना. कितना कस के पकड़ा है. अरे अरे क्या पकड़ा है? अरे वो कुछ भी पकड़े मेरी बला से. अब छोड़ छोड़ काय बोल रहा है? अरे रोज रोज कहाँ पकड़ने वाले हैं. काय झालं? मला लागलं. अगं मी ओरडलो ना ग. का ओरडलात? अगं मी एका कोणाला धडकलो. एक मी थांब बघतो कोणाला धडकलो ते. हवलदार तुम्ही पळा पळा पळा. थांब तिथे नाही तर अश्रू धुराच्या नळकाने फोडून मी. कशाला नळकांड वाया घालवताय. ते काय तुझ्या बापात आहे. ते सरकार आणि माझा आहे ना. मग सरकार आणि मी बघून घेऊ. तुझं सुळकांड कुठं आहे.
पोरग कुठे आहे? आत्ता सोडून आलो मी त्याला कुठे? त्याच्या आईकडे. कुठे आहे त्याची आई? आत्ताच सापडली. पण तुम्हाला आईशी काय करायचंय? बापाशी बोला ना. बाबाशी नंतर बोलतो, आधी माझ्या बायकोशी बोला ना. द्या. हा काय माणूस आहे का कोणी? फोन कट केला. मग बायको तुमची कटकट आमच्या डोक्याला कशाला? अहो, नेहमीची सवय हो तिची. पण कशामुळे तुमच्या मागे हे विघ्न लागले मला कळेल का? सगळं तुमच्यामुळे झालं. आठवतंय का ते लहान पोरग मेवण्याने बघितलं, मेवण्याने तिला सांगितलं, तिचा संशय माझ्यावर आला. सारखं फोन करते, ड्युटी असताना विचारते कुठे आहात, बाजूला कोण आहे, काय करताय. विश्वास बसला नाही की दुसऱ्याला फोन द्यायला सांगते. हे बघा हा फोन आला, बोला बोला माझ्या बायकोची बोला. हे पहा मी बोलेन हा. पण एका अट्टीवर. काय काय ना ते पोरग आहे ना हा. हवालदार, ते पोरग माझं नाहीच आहे हो. म्हणजे तुमचा तुमच्या बायकोवर संशय? ए, तसं नाहीये. मग? गप्प बसा. हा मग तसं नाहीये म्हणजे अहो ते कोणीतरी गळ्यात मारलंय माझ्या. काय सांगता? तुम्ही ऐकताय तेच सांगतोय. हे पहा तुम्ही मला या अडचणीतनं सोडवा, मी तुम्हाला त्या अडचणीतून सोडवतो. सोडवतो, आधी माझ्या बायकोशी बोला. हा. हॅलो, अहो म्या की नाही. निंबाळकर वहिनी. हो, हवालदार साहेब माझ्या बरोबरच आहे. हो. म्हणजे ते तुमच्या बरोबर आहेत का तुम्ही त्यांच्या बरोबर आहात? तुम्हाला कोण कोणाच्या बरोबर हवंय? मला त्यांच्या बरोबर कुणी बी नकोय. मग तुम्ही घरीच ठेवा ना बांधून, त्यांना बाहेर सोडता कशाला? काय म्हणाला? नाही नाही म्हणजे प्रेमाने बांधून ठेवा. हो, प्रेमानं. त्यांना काय जमत का? काय हो तुम्हाला काहीच जमत नाही हो? नाही नाही मला जमत ना. असं? मला पकडायला जमत, ठोकायला जमत. अरे 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 काय भाषा तुमची, पकडायला नाही ठोकायला. नाही नाही म्हणजे मला गुन्हेगाराला पकडायला जमत, बेड्यात ठोकायला जमतात, तुरुंगात टाकायला जमत. अरे मग जमत की सगळं. मग हे कधी सांगणार? बॅटरी लो झाल्यावर सांगा सांगा माझी बायको सांगा तुम्हीच सांगा. सांगा. मी सांगू? हा. आपकी बैटरी खत्म हो गई, 1 रुपया रिचार्ज करिए, धन्यवाद. अरे च्या, तुम्हाला हे पण जमत? मग तुम्ही हवालदारापेक्षा टेलिफोन ऑपरेटर का नाही होत? कमाल करताय तुम्ही. काय केलं? युवराजला न विचारता त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकताय. तुमच्याशी लग्न लावताना आमच्या वडिलांनी विचारलं नव्हतं आम्हाला. कशाला विचारतील? एवढा हुंडा दिलाय की त्या हुंड्याच्या पैशात 10 मुलींची लग्न झाली असती. अरे जावई काय मिळालंय त्यांना? शिक्षण सम्राट. माहिती माझे बाबा शिक्षण मंत्री होते म्हणून, नाही तर तुम्ही तरी काय घरोघरी शिकवण्या देतच फिरत होतात. बसो. युवराज इकडे ये. हॅलो, मी तुझं लग्न ठरवलेलं आहे. थँक्यू बाबा. थँक्यू अंजलीनाशी नाही, आरतीशी लग्न ठरवलंय. नो थँक्यू बाबा, मी लग्न करणार नाही. तुझी एवढी लफडी कळून सुद्धा शिंदे साहेबांनी होकार दिलाय. तोंड काळ केलेस तू माझं. तोंड काळ केलंय म्हणे. आणि तुमच्या विरुद्ध त्या शिक्षिकेने तक्रार केली विनयभंगाची, तेव्हा तुमचं तोंड काय पांढरं झालं होतं? बाबा तुम्ही घबरा. कुठं काय बोलावं हेच कळत नाही तुम्हाला. काय नाही, बरोबर कळतंय मला. माझ्या पोरावर माझा पूर्ण विश्वास आहे, तर काही चुकीचं बोलत नाहीये. काय रे? एक्सक्यूज मी बाबा. हाय अंजलिना डार्लिंग. अरे कुठे आहेस? काय करतोयस तू युवराज? नथिंग यार. वाया गेले कार तर तुझ्यामुळं. जाणारच. कडू पाटलाचं खानदानी रक्त आहे ना त्याच्यात. अरे तू हा नमुना कुठून आणलायस रे? युवराज, आता माझी खात्री पटत चालली की हा नक्की तुझाच मुलगा आहे. का? 1 नंबरचा खोडकर आहे रे. आत्याला उठता बसता. अरे काय करतोयस? काय जीव घेतोयस का काय माझा? कुठून आणलंय ग? कुठून आणलंयस हे कार्ट? बघ बघ, आत्ताच आत्याला संत्र फेकून मारलं त्याने. मग संत्र्याचे चिंधड्या उडल्या असतील. राई राई एवढ्या. हसतोयस का युवराज तू? बघ बघ, ऐक तुझा मुलगा आत्याला काय म्हणतोय ते. अगं आता त्याला जशी दिसली तसं त्याने स्पष्टपणे म्हटलंय, लहान मुलं ही देवा घरची फुलं. आता मी कधीच खोटं बोलत नसतात. काय करू मी? अगं तू त्याला घेऊन जा रे. अगं आता मला पॉसिबल नाहीये. उद्या सकाळी येतो आणि चिक्कूला घेऊन जातो मी. अरे रात्रभर सांभाळू शकत नाही होय त्याला, एका लहान मुलाला. सकाळी येऊन मी घेऊन जाईन. इथे काय झालंय, अमरीश पुरी भडकलाय एकतर. अमरीश पुरी? अगं माझा बाप ग. ठेवतो. काय काय म्हणाल? अमरीश पुरी काय? आमरस पुरी खायला उद्या सकाळी येतो असं मी म्हणालो. मगाशी तू काय म्हणालास? आमरस पुरी खायला येतो. सप्टेंबर महिन्यात आमरस पुरी? ऍडमिशन क्लोज झालेलं असताना मागच्या दराने एखाद्याने दुप्पट डोनेशन दिलं तर त्याला ऍडमिशन मिळते ना मिस्टर कडू पाटील. या जगात पैसे फेकले की काही मिळतं. सप्टेंबर असो नाही तर फाल्गुन मास असो. झोपायला जाऊ. झोपा. बाय, गुड नाईट. अमरीश पुरी आणि आमरस पुरी.